या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशाप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध मांजा विक्री अ, यावर कारवाई करण्याचा सुरू आहे. तरी दिनांक 21/12/2025 रोजी पोलीस स्टेशन अजनी अ, येथील तपास पथकातील पोलीस अंमलदार नरेश रावण व पोलीस अंमलदार 14-173 यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम हे ई रिक्षा क्रमांक 49 CF 1659 ने नॉयलन मांजा माल घेऊन अजनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये येत आहे. त्या मिळालेल्या गोपनीय माहिती अन्वये सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांना देऊन तसेच सोबत स्टाफ पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, पोलीस अंमलदार मनीष भलमे, पोलीस अंमलदार दादाजी माडेमवार यांचेसह सर्व स्टाफने शासकीय वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन पंचांना घेऊन अजनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जाऊन सदरच्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी दोन इसम एहते श्याम खान, सलीम खान व 19 वर्ष राहणार संघर्षनगर, टिपू सुलतान चौक, मतीन किराणा स्टोअर समोरील गल्ली, सायरा शेख यांच्या घरी किरायाने, यशोधरा नगर, नागपूर. तसेच आरोपी क्रमांक 2 मोहम्मद मेहबूब आलम मोहम्मद मुस्ताक शेख वय 23 वर्ष राहणार माजरी, पार्वती नगर, फुलबगीचा पाण्याच्या टाकीजवळ असे नागपूर ई रिक्षामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला नॉयलन मांजा असलेले साबूत चक्री बंडल असलेले मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आला. घटनास्थळी सदरचा प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाचे 120 साबूत चक्री बंडल, एक ई रिक्षा, 2 मोबाईल असा एकूण 3,40,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यामध्ये मिळून आलेला आहे. नमूद आरोपी हे शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा, साबूत चक्री बंडल मुद्देमाल समोर मिळून आल्याने त्यांचे हे कृत्य कलम 515 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 व कलम 223 भारतीय न्याय संहिता प्रमाणे असल्याने त्यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा अजनी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे.